नंबर 56 मध्ये 3 ते 4 हजार लोकांचे अतिक्रमण आहेत, परंतु फक्त 6 ते 7 लोकांची आमच्या लोकांची घरे तोडल्यात। त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, त्या घरांना घरपट्टी मिळाली पाहिजे, त्या लोकांचं पुनर्वसन झालं पाहिजे। आणि रेशन कार्डाचा जो प्रश्न आहे, जातीच्या दाखल्याचा प्रश्न आहे की आदिवासींच्या जाती दाखल्यासाठी 1950 ची अट घातली, ती अट शिथिल केली पाहिजे। भूमिहीनचे दाखले आहेत, असे जे काही विविध प्रश्न आहेत आमचे, महिलांच्या विधवा पेन्शनचा प्रश्न आहे, सगळे प्रश्न जोवर सुटत नाही तोवर आम्ही इथून आज उठत नाही असा आम्ही निर्धार केला आहे। आजच्या आंदोलनाचं पत्र आम्ही 8 तारखेला दिलं आहे, म्हणजे 28ला आंदोलन करतोय आणि 8ला पत्र दिलं, 20 दिवस अगोदर आम्ही पत्र दिलं आहे। परंतु तशा प्रकारे इथल्या प्रशासनाची कोणत्याही प्रकारची तयारी दिसत नाही आम्हाला। काल आम्ही सकाळी इथे येऊन बसलोय, रात्री 12 वाजेपर्यंत 3 ते 4 तास आमची चर्चा झाली तहसीलदारांसोबत। इथले गटविकास अधिकारी होते, तहसीलदार होते, पुरवठा अधिकारी होते, परंतु हवं तसं प्रतिसाद भेटला नाही, म्हणून ती चर्चा आमची वाया गेली। आज त्यांनी पुन्हा 12 वाजता आम्हाला बोलावलेलं। आता आमचं शिष्टमंडळ चर्चेला जाणार आहे, परंतु ठोस आणि जर आम्हाला समाधानकारक उत्तरं नाही भेटली तर ही सगळी लोक आणि अजून मोठ्या प्रमाणात दुपारपर्यंत लोक येतील, ही सगळी लोक घेऊन आम्ही तहसीलदारांच्या दालनात ठिय्या मांडणार। कारण की हे तहसीलदारचं जे ऑफिस आहे किंवा प्रांताचं कलेक्टरचं BDOचं ऑफिस आहे, हे यांच्या मालकी प्रॉपर्टी नाही, हे जनतेच्या हितासाठी ऑफिस उभं केलं, हे जनतेच्या हितासाठी ऑफिस उभं केलं आहे। तर जनता बाहेर आणि अधिकारी आतमध्ये। अधिकारी हे लोकांचे सेवक आहेत, त्यांना जो पगार भेटतो हे आमच्या टॅक्समधून पगार भेटतो, तर त्या पगार फुकट जर घेत असतील आणि कामं करत नसतील तर आम्हाला दालनात घुसून त्यांना जाब विचारावं लागेल। आणि हे एसीचा वारा घेतात, आम्हाला उन्हात ठेवले, हे आम्ही सहन करणार नाही। कारण की आमचा भारत देश हा स्वतंत्र देश आहे, स्वतंत्र देशामध्ये अशा पद्धतीने चाललं असेल अजिबात सहन करून घेतलं जाणार नाही। पोलिसांनी इथं गेटवर बसलेत की आतमध्ये गेलं नाही पाहिजे, पोलिसांना सुद्धा आमचं सांगणं आहे की हे ऑफिस आमच्या इथले जनता जी आले त्या जनतेचं आहे आणि तुम्ही रक्षक आहात लोकांचे। परंतु त्या पद्धतीने जर लोकांना त्यांनी मार्गदर्शन केलं नाही, आज आपल्या भारत देशाला स्वतंत्र होऊन 77 वर्ष झाली आणि आज सुद्धा जर 2-2 न 3-3 दिवस इथे लोकांना विराट घेऊन बसावं लागत असेल तर हे काय आहे? खरोखर स्वातंत्र्य आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही। तर ह्याच्यासाठी आम्ही हे आंदोलन केलं आहे। थोड्याच वेळात आमचं शिष्टमंडळ चर्चेला जाईल, जर विषय मार्गाला लागले नाही तर आम्ही तिथं बसून आंदोलन करू। बाकीची महिला आमची पदाधिकारी ते बोलतील। आमच्या मागण्या अशा काही मोठ्या मागण्या नाही, आमच्या जीवाभावाच्या ज्या मागण्या आहेत त्याच मागण्या घेऊन आम्ही आणलेलो आहोत आणि त्यांच्याकडे सोल्युशन आहे, नाही आहे असं नाही, पण गरिबांना वेठीत कसं धरायचं हे त्यांच्या बरोबर कानी बसलेलं आहे। आता सांगायला गेलं तर भूमीचे दाखले आणि घराखाली जागा, घराखाली जागेचा विषय झाला तर घराखाली जागा आदिवासी समाजाच्या लोकांना मिळणं खूपच आहे, कारण आदिवासी समाजात जरी जंगलातून आलेला असला तरी तो पिढीचाच आहे। आज पिढीचा तिथे